श्रीराम समर्थ. मी राघवेंद्र कानडे सध्या वास्तुविशारद वर्ग शिकत आहे आणि आजचा आमच्या गुरुजींनी दिलेला टास्क असा आहे भूमी परीक्षण, माती परीक्षण, ज्याला आपण सॉईल इन्स्पेक्शन म्हणतो. कोणत्याही बांधकामासाठी माती परीक्षण, सॉईल इन्स्पेक्शन करणं हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर आज मी आलेलो आहे सोलापुरातील कोडगी रोड MIDC परिसर. तर आपण पाहू शकता माझ्या हातामध्ये ही माती आहे. साधारणतः या मातीचा जो रंग आहे तो पिवळसर आहे. वास्तुशास्त्रामध्ये मातीचे साधारणतः 4 प्रकार सांगितले गेले आहेत: पांढरी माती, काळी माती, पिवळसर माती आणि लालसर माती. त्यापैकी ही पिवळसर रंगावर जाणारी माती आहे. प्रत्येक मातीचा गुणधर्म आणि त्याचे वैशिष्ट्य वेगवेगळे असतात. पिवळसर मातीचं वैशिष्ट्य असं आहे की ही माती जी आहे ही व्यावसायिकांना, अर्थातच बिझनेसमन या लोकांना पोषक ठरणारी अशी माती असते. आणि अर्थातच मी MIDCमध्ये आहे. MIDC ही खूप मोठे इंडस्ट्रियल एरिया असतो, आपल्याला माहितीच आहे. आणि या मातीचा जो रंग आहे तो पिवळसर आहेच आहे. चवही मी घेऊन पाहिली, संमिश्र चव आहे मातीची. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिवळसर माती जी असते ही बिझनेसमन लोकांना लक्ष्मीप्राप्तीसाठी अतिशय उपयुक्त असते. त्याच्यानंतर नंबर 2चा घटक म्हणजे दिशा. दक्षिणेकडून उत्तरेकडे, पश्चिमेकडून पूर्वेकडे, नैऋत्येकडून ईशान्येकडे व आग्नेयेकडून वायव्येकडे हा जो स्लोप असतो, ज्याला संस्कृतमध्ये प्लव म्हणतात, स्लोप म्हणतात. तर आपण तिथे पाहू शकता माझ्या पाठीमागे नवीन रेल्वे लाईन टाकण्याचं कामही चालू आहे. आणि आत्ताच मी माहिती घेतली तर तो जो स्लोप आहे तो दक्षिणेकडून उत्तरेकडेच आहे. दक्षिणेकडून उत्तरेकडे स्लोप अर्थात लक्ष्मीप्राप्ती, त्याच्यानंतर सुख समृद्धी प्राप्ती. विशेषतः वास्तुशास्त्रात सांगितल्याप्रमाणे पिवळसर माती उद्योजकांना व बिझनेसमॅनना खूप पोषक अशी असते. तर अशाच वैविध्यपूर्ण अशा माहितीसाठी पुढचा व्हिडिओ नक्की पहा. श्रीराम समर्थ.